पाणी मिळलंच पाहिजे, जनावरांना चारा मिळाला पाहिजे। आमदार ज्या टायमाला येते तेव्हा मला नमस्कार करतात। मागच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने यंदा ग्रामीण भागामध्ये दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांसमोर आवासून उभं राहिले। पुरंदर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली। सरकारने 3 महिन्यापूर्वी पुरंदर तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळ यादीत समावेश केला खरा, मात्र 3 महिने होऊनही तालुक्यात दुष्काळाच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना अवलंबण्यात आल्या नाहीत। या संदर्भात शासनाकडून दुष्काळी परिस्थितीमध्ये तालुक्यात काहीच कारवाई झाली नसल्याने तालुक्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुरंदर तालुका आप पक्षाच्या वतीने 30 जानेवारी पासून वेल्हे येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आज पुरंदर तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ शासनाने 31 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केला। आज बरोबर 89 दिवस झाले दुष्काळ जाहीर होऊन, पण कुठलीही शासनाची टँकर सोडून उपाययोजना झालेली नाही। त्यामुळं आम्ही या शासनाच्या विरोधात हा उपोषणाचा लढा उभारलेला आहे, कारण की शासन आज कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे। आज गुरांचा पाण्याचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी असेल, लाईट बिल असेल, अशी ती पीक कर्जाचं वसुली असेल, शासनाने काय केलं, पीक कर्जाची वसुली थांबवली आणि पुनर्गठन करून 12% उलट व्याज त्याच्यावर लावलं। आमची ही मागणी आहे की शासनाने शेतकऱ्याकडं कर्जाचं व्याज हे पूर्ण माफ केलं पाहिजे। लहान मोठा शेतकरी अजिबात नाही, सरसकट हे व्याज माफ केलं पाहिजे। शैक्षणिक फी माफ झाली पाहिजे। शासनाने हा चावटपणा हा केलाय की परीक्षा फी माफ केली, शैक्षणिक फी माफ केली नाही। लाईट बिलात 33% सूट दिली शासनाने, पण ज्या काहींच्या विहिरीत टिपका नाहीये त्यांना तुम्ही कसं काय लाईट बिल? आमचं एवढं म्हणणं आहे शासनाकडं की तुम्ही प्रत्यक्षात जाऊन विहिरीवर, की ज्याच्या विहिरीत पाणी नाही त्याला 0 लाईट बिल आलं पाहिजे, त्याचं बिल माफ झालं पाहिजे। आणि चौथी मागणी, ह्या सर्व ज्या मागण्या आहेत ह्या सगळ्या मंजूर झाल्या पाहिजेत। दुष्काळ जाहीर झाल्यानंतर 21 दिवसात असा कायदा शासनाने लागू केला पाहिजे। भविष्यात परत पुन्हा दुष्काळ पडला तर आमच्यावर ही वेळ परत उपोषणाला बसण्याची आली नाही पाहिजे। आणि चौथी गोष्ट, विद्यार्थ्यांना मोफत पास हा मिळालाच पाहिजे। यासाठी तुम्ही तहसीलदारांना काय निवेदन दिलं? इथल्या गाव सर्कलला आणि तलाट्यांना सांगतो की आमचं तुमचं भांडण नाहीये, आमचं राज्यकर्त्यांबरोबर भांडण आहे। राज्यकर्त्यांनीच निर्णय नाही घेतला तर प्रशासन काय अवलंबन करणार आहे ना खाली? आम्ही तहसीलदारांना विचारलं, तहसीलदार म्हणले आम्ही वर प्रस्ताव पाठवलेत, इकडून पण प्रस्ताव गेलेले आहेत गावाकडनं, तलाट्याकडनं, ग्रामसेवकाकडनं, पशुवैद्यकीय दवाखान्याकडनं, पण वरनं जी कारवाई झाली पाहिजे राज्य सरकारकडनं ती कारवाई होत नाहीये। राज्य सरकार ते त्यांच्यात प्रश्नात मुलगुल आहे, पात्र अपात्रीच्या फेऱ्यात। त्यामुळे आम्ही शेतकरी सगळ्या अपात्रावर झालेलो आहे दुष्काळाच्या बाबतीत। लढा उभारलेला आहे। आज आमचा 4था दिवस आहे, याच्या पुढे आम्ही उग्र आंदोलन करणार आहोत। महाराष्ट्रात तर दुष्काळ जाहीरच केलेला आहे, पण त्यामध्ये पुरंदर तालुक्यात दुष्काळाची खूप दाहकता निर्माण झालेली आहे। या ठिकाणी वाल्ल्याच्या 12 वाड्या असतील, पिसुर्टी गाव असेल, या वरच्या भागात पिंगोरी गाव असेल, तक्रारवाडी म्हणून गाव असेल जेजूरच्या पाच, राग गुळूंचे, त्या भागात खूप दुष्काळाची परिस्थिती तीव्र निर्माण झालेली आहे। जनावरांना खरंच चारा उपलब्ध नाहीये, जनावरांना पाणी देखील नाही, माणसाला देखील पाणी नाही। शासनाने ह्याची त्वरित पूर्तता करावी, चारा छावणी किंवा चारा डेपो त्वरित चालू करावा, विद्यार्थ्यांच्या पूर्ण शैक्षणिक फी माफी कराव्यात। ज्या विहिरीत खरंच पाणी नाहीये, 6-6 महिने मोटरच चालू नाही केल्या, त्यांचं लाईट बिल पूर्णपणे माफ करावी आणि कर्ज पूर्ण माफच करावे। त्याचं पुनर्गठन न करता, त्याच्या 12% व्याजावर व्याज न लावता पूर्ण ते कर्ज माफ करून पुन्हा ह्यांना प्रति एकरी 1 लाख रुपये तरी किमान भांडवल शेतकऱ्यांना द्यावं, एवढीच इच्छा आहे। आज तुम्ही सर्व निर्यात बंदी केलेल्या आहेत, उसाला योग्य दर नाहीत, सर्व पिकाला कुठलाच हमी भाव भेटत नाही, त्याच्यामुळं खूप बेकार अवस्था झालेली आहे। आणि एसटीचे पास देखील विद्यार्थ्यांना मोफत द्यावे, एवढी शासनाकडे आमची विनंती आहे। या संदर्भात तुमचं आमदारांशी काय बोलणं झालं आहे का, किंवा त्यांना काही पत्रव्यवहार केला आहे का? आमदारांच्या कार्यकर्त्यांना पर्यंत हा मेसेज गेलेला आहे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल किंवा मी प्रत्यक्ष आमदारांच्या कार्यकर्त्यांना देखील बोललेलो आहे, ते येतो भेटतो बोललेले आहेत, पण अजून काय ठोस त्यांनी निर्णय घेतला नाही। 4-4 दिवस जर आम्हाला आमचे कामधंदा नोकरी सोडून बसवत असेल तर ह्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट आहे का महाराष्ट्रात? छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी ही पुरंदर, आणि पुरंदरकरांच्या मावळ्यांना जर इथं उपोषणाला 4-4 दिवस बसावं लागत असेल तर किती वाईट गोष्ट आहे म्हणायला लागेल। जनावरांसाठी त्वरित चारा डेपो करण्यात यावा,
पीक कर्जावरील व्याज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी मागील 5 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनावरांचा चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना जनावरं सांभाळणे जिकिरीचं झाले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये पुरंदर तालुक्याचा समावेश केला आहे. 3 महिन्याआधी GR देखील काढण्यात आला आहे, मात्र अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. सरकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सध्या शेतकरी करतायत. आज आमच्या जनावरांना एक चारा नाही पिंडी. माझ्याकडे 22 जनावर आहेत. आमच्या जनावरांना चारा पाणी, वाल्मिक ऋषीचं गाव तुम्ही इथनूच केलंय. मला पाणी मिळलंच पाहिजे, जनावरांना चारा मिळाला पाहिजे. आमदार ज्या टायमाला येते तेव्हा मला नमस्कार करतात. आता का नाहीत, का अडचणीला का येऊ शकत नाहीत? आलंच पाहिजे. सुप्रियाताई बारामतीत, शरद पवार बारामतीत, सगळं पाणी आमचं पुरंदर तालुक्याचं खात्यात. आम्हाला का पाणी नाही? पाणी द्या, आमच्या जनावरांना चारा द्या. दुष्काळी बाग आहे ना, दुष्काळी बाग लाईट बिल 1-2 वाखुरी आमची बिजणं व्हाय ना, आणि तुम्ही लाईट बिल सगळं वसूल करताय. काय घर ऐकून पत्र ऐकून द्यायचं का? टंचाई भरपूर झालेली आहे, त्याच्यामुळं गुरांना चारा नाही, पाणी नाही, त्यामुळे शेतीला पाणी नाही, पिकं वाळायला लागल्यात. तर आम्हाला चारा डेपवा मंजूर व्हावा. बरं, आम्ही मंगळवारपासून उपोषणाला बसलो आहे. 4 दिवस झाले, कोणी वरिष्ठ अधिकारी आले नाहीत. त्यामुळे आम्ही किती दिवस असं बसायचं? कुठला धरणाचा ह्याचा शोष नाही. त्यामुळं पाणी हे निसर्गाकडून मिळेल त्याच वेळेला आम्हाला पाणी. आज सध्याला पाण्याची परिस्थिती गंभीर आहे, त्यातूनही आम्ही शेती करतो. आता वाला म्हणजे आमची बाजारपेठ आहे. आम्ही मिरची वगैरे ह्या वाल्याच्या बाजारपेठीच्या जीवावरच करतो. आता सध्याला पाणी नसल्यामुळं आम्हाला जेवणाला साधन काय, हाच प्रश्न आमच्या पुढं आता प्रलंबित आहे. पाऊस फार पडलेला आहे, कमी. बाजरीचं पीक जेमतेम झालेलं आहे, चोऱ्या तर येणारच नाही. अशी परिस्थिती गंभीर. आणि दुष्काळाच्या छायेत 1-2 वर्ष झाले की आम्हाला पिछाडलं जातं. कुठल्या सवलती मिळल्या तरी त्या तात्पुरत्या असतात, त्रोटक असतात. त्यामुळं पोटभर खावं का उपाशी राहावं, हा प्रश्न आमच्या पुढं आमचाच उपस्थित निर्माण झालेला आहे. तर आता सरकारने जर आम्हाला काय सहकार्य करून उपजीविकेचं साधन करून जनावरं माणसं जगवण्याची जर काय हे केलं तर आमचं जीवनवाय सुखा समाधानाने राहील जाईल. गुळूंचे राख, नावळी, परत वाल्ला, हरणी, दौंडच या ठिकाणी भरपूर फिरलो, पण कुठं म्हणजे एवढी अशी परिस्थिती, बेकार परिस्थिती नाही. गुरांसाठी चारा नाही तिथे. गुरांची अवस्था बेकार आहे सगळ्यात जास्त. त्यांच्या म्हणजे कमीत कमी विहिरीला पाणी सुद्धा नाही तिथं. त्या गुरांना चारा कसं घालणार, कसा आपण? पिण्याची पाण्याचं बहुत बिकट परिस्थिती. सोमवारपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 6 फेब्रुवारीला पुणे पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पक्षाच्या वतीने यावेळी देण्यात आला. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.